आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, मी प्रताप गवई आणि आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज तसेच विदर्भ प्रकाश न्यूज। आज चांदूर बाजारच्या शहरामध्ये जे इथं दुकान आहे 84 दुकाने आहेत आणि चांदूर बाजार शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी ते दुकाने आहेत। मात्र उद्या दिनांक 29 मे रोजी हे सर्व दुकान बुलडोजर आणून तोडण्यात येणार आहे अशी माहिती आहे। नगर परिषदने यांना नोटीस दिलेली आहे 22 मेला आणि 29 मेलाच यांचं दुकाने हटवण्याकरिता बुलडोजर सहित पोलीस प्रशासना बंदोबस्तमध्ये हे दुकान उद्या तुटणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून यांची दुकाने आहे आणि नगर परिषदची जे लीज होती ते पण संपलेली आहे 2006 मध्ये। आता नगर परिषदेने एकदम तात्काळ ॲक्शन घेत 22 तारखेला यांना नोटीस दिलेली आहे आणि 29 तारखेला हे सर्व 84 दुकानं इथून तुटणार आहे। तर इथं या ठिकाणी काही व्यापारी वर्ग पण आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचे आता एवढे मोठे दुकान आहे, सर्व सामान आहे, उद्याच इथं अतिक्रमण हटवणार आहे, बुलडोजर आणून पोलीस बंदोबस्तमध्ये अतिक्रमण हटणार आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय। दादा नमस्कार, माहितीनुसार असं आहे की उद्या ही जी पूर्ण लाईन आहे 84 दुकाने हे बुलडोजरमध्ये सर्व म्हणजे तोडणार आहे। तर यासाठी आपण काही उपाययोजना केलेल्या आहे, काही बचावाकरिता? बचावकरिता आम्ही सेशन कोर्टला अपील केली आहे आणि हा कमीत कमी 1 वर्षापासून हे केस चालू आहे। हे केस चालू असताना आम्हाला नगरपालिकेनं नोटीस दिली आहे आणि दुकान खाली करायचं सांगितलं आहे। आणि एवढं मोठं दुकान पावसाळ्याचे जवळ आम्ही कुठे जा, एवढा मोठा माल कुठे विल्हेवाट लावा आणि आमच्यावर जे व्यापारी लोकांचे जे कर्ज आहे, आमचे जे लोकांकडे उधारी आहे, म्हणजे आमचं हे कारवाई करणं म्हणजे आमच्यावर अन्याय आहे। तर समजा आता तुम्हाला आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की जे 84 दुकाने या ठिकाणी आहे ते गेल्या अनेक वर्षापासून टॅक्सच भरत नाही आहे, करच भरत नाही आहे नगर परिषदचं, तर याबद्दल तुम्हाला काय बोलू? हे नगरपालिकाचं चुकीचं आहे। मी इथं गेले 34 वर्षापासून माझं दुकान आहे आणि 2006 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष रहमानभाई यांना मार्केट बांधायचा प्रस्ताव ठेवला होता, पण काही व्यापाऱ्यांना विरोध केल्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो। त्यांना सांगितलं की बाबा हे तुमचे लोकल बॉडीचा प्रश्न आहे, तुम्ही तिथं हँडल करा। तो आम्ही तिथं गेल्यानंतर मग त्यांना आम्हाला विचारपूस करून डायरेक्ट आमची लीज रद्द करून दिली। आम्ही नियमित टॅक्स भरणारेच होतो आणि त्यांना लीज रद्द केली। लीज रद्द केल्यानंतर आम्ही वारंवार वेळोवेळी आम्ही तिथं टॅक्स घ्यायला सांगितलं, पण त्यानं आमचा टॅक्स घेतला नाही। पण पत्रकार परिषदमध्ये किंवा कोणत्याही कार्यालयामध्ये जर त्यांना विचारलं तर हेच सांगते की बाबा हे 20 वर्षापासून टॅक्स भरून नाही राहिले। आम्ही टॅक्स भरायला गेले पण त्यांना टॅक्स घेतला नाही। बरं, तुम्ही आता जे कोर्टामध्ये जो स्टेसाठी तुम्ही तुमच्या व्यापारी वर्गाने जे उपाययोजना केलेल्या आहेत, कोर्टाकडून तुम्हाला काही नोटीस आली स्टेसाठी? स्टेसाठी आम्हाला नोटीस काल आमची दुकानदाराची हेअरिंग झालेली आहे। आज नगरपालिकाची बाजू मांडण्याकरिता त्यांना त्यांचा वकील पाठवलेला आहे आणि आज काही ना काही त्याचा निकाल आमच्या बाजूला येऊ शकते किंवा नगरपालिकेच्या बाजूला येऊ शकते, त्याचं म्हणणं नाही आहे। आम्ही आमचे जीव वाचवण्यासाठी कोर्टात गेलेले आहे, पण जर कदाचित आम्हाला स्टे नाही भेटलं तो आम्ही आमचा माल काही बाहेर काढला नाही आणि जसं तसं दुकान आहे, काहून की हे माल काढासाठी दुकान खोलासाठी कमीत कमी 7-8 दिवस 10 दिवस लागते। उद्या जर कारवाई आमच्यावर जबरदस्ती केली तर हे आमच्यावर अन्याय आहे। बरोबर आहे। इथल्या स्थानिक आमदार जे आहे, 2 आमदार आहे आपल्या मतदारसंघाला, तर त्यांच्याकडे तुमचं काही बोलणं झालं आहे? त्यांच्याकडे बोलणं झालं आहे। तो आम्ही बच्चूभाऊजवळ गेलतो आणि त्यांनी हे सांगितलं की गावचा विकासासाठी आम्हाला डेव्हलप करायचा आहे। तर आम्ही त्यांना हेच सांगितलं की बच्चूभाऊ तुम्ही डेव्हलप करा, आम्ही तुमच्या सोबत आहे, पण आम्हाला फक्त हे 4 महिन्याचे पावसाळा आहे त्याची आम्हाला मुदत द्यावी, आम्ही स्वतःहून खोलून तुम्हाला मार्ग मोकळा करून देऊ। आपण पाहू शकता या ठिकाणी दिनांक 22 मे रोजी यांना सगळ्यांना नोटीस आलेल्या आहे 84 दुकानांना आणि लगेच 29 तारखेला बुलडोजर आणून यांचं सर्व हे नेस्तनाबूत करणार असं सांगितलं गेलं आहे। सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जो आम्हाला कालावधी दिलेला आहे तर कालावधीमध्ये हे सर्व दुकानातला जो आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एवढा म्हणजे माल आहे, सर्व गोष्टी आहे, यांचं मटेरियल ठेवलेलं आहे। हे अधिक मास सुरू आहे यांचा, म्हणजे आता आहे का येत्या 15-20 दिवसांना मान्सून येणार आहे। तर सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला काही कालावधी द्या, एवढा पावसाळा जाऊ द्या, आम्ही स्वतःच सर्व दुकानं खाली करून देऊ, त्यानंतर तुम्हाला काय बांधकाम करायचं ते करा।
पण यावर नेमकं नगर परिषदची काय भूमिका राहणार आहे आणि उद्या दिनांक 29 तारखेला नगर परिषदद्वारे इथं काय कारवाई करण्यात येईल हे तुम्हाला आम्ही सांगू. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता की उद्याच या ठिकाणी अतिक्रमण तुटणार आहे. या ठिकाणी बुलडोजर येऊन सर्व हे नेस्तनाबूत करण्याचं नगर परिषदनं सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी जे व्यापारी आहेत आपण पाहू शकता इथं त्यांच्या दुकानात जो माल आलेला आहे तो पूर्ण इथं आयशर भरून ट्रक भरून माल आलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकता की उद्याचं अतिक्रमण जे तुटणार आहे त्यांचं मत असं आहे की दुकानात जे वस्तू असेल त्या सर्व आम्ही तोडून टाकू. पण इथलं चित्र जरा विचित्र दिसत आहे. पूर्ण ट्रकच हे इथं दुकानात उतरत आहे. ज्याचं दुकान आहे आपण त्यांच्याशी पण जाणून घेऊया नेमकं काय विषय आहे. भाऊ, कल यहाँ पे अतिक्रमण हटने वाला है और इसी टेंशन में सारे लोग हैं, पर आप एकदम बिंदास खड़े हो और डायरेक्ट पूरा ट्रक उतार रहे हो, कैसे? ये ट्रांसपोर्ट है और यहाँ इसमें जो भी माल आया हुआ है ये सब ये रेगुलर मेडिसिन और कृषि केंद्र वगैरह का है. अच्छा तो हमको आज ये जल्दी से डिलीवर करना है अच्छा और फिर हमको भी खाली करना है. अच्छा. तो आज यानी आप ये सब हाँ, मटेरियल ये यहाँ पूरा उतारेंगे? नहीं, और- यहाँ से उतार के सब डिलीवर कर देंगे शॉप्स वगैरह में. अच्छा अच्छा. यहाँ कुछ उतारेंगे बचेगा तो सब? फिर वो खाली कर लेंगे यहाँ से. अच्छा अच्छा. तो क्या लगता है आपको ये दुकान आपकी खाली करनी को ना कि नहीं, अभी इनको नगर कुछ परिषद ने कुछ टाइम देने को? नगर परिषद ने उनको 4-5 महीने देने को ना, क्योंकि आगे बरसात है. हाँ. और जितने भी लोग हैं ये लाइन में सबके घर इसी पर है बराबर. और बहुत लोग ऐसे हैं जिनका रोज का खाना और उसका कमाना है. हाँ. और अगर ये एकदम से तोड़ देंगे तो ये बेघर मतलब हो जाएंगे, घर के मसले हो जाएंगे ना बराबर. कमाने के. हाँ, पता चला अभी 22, 23, 24 तारीख को नोटिस आई और एकदम 29 तारीख को ये उन्होंने थोड़ा तोड़ने का- बरसात के बाद में उन्होंने शुरू करने को ना, हम्म. करने को ना, ये तो होने वाला है कभी ना कभी. हाँ. लेकिन बरसात तक एक्सटेंड करने को ये ना. जो डेवलपमेंट की बात चालू है तो इस आप सहमत इससे? हाँ, डेवलपमेंट होने को ना, सही बात है. हाँ. लेकिन अभी एकदम से आगे बरसात है, आपको मालूम है कुछ दिनों में बराबर. बरसात शुरू हो जाएंगी हाँ, अभी और वैसे एकदम से, काम और धंधे जब के ये सब- मार्केट बने, जब शुरू हो जाएगा बनना तो हाँ. लगभग ये साल 2 साल तो नहीं बनता, बराबर. बहुत लंबा ही चलता प्रोसीजर. अभी लेकिन जब तक बनेगा- कि इनके जो रोज के घर के खर्चे है ये कैसे चलेंगे. हाँ. इनके लिए कोई ऑप्शन नहीं है ना. बराबर. और मार्केट थोड़ा सा तो एक्सटेंड होने को ना आगे. बरोबर. आपण या ठिकाणी पाहू शकता जे दैनंदिन रोजचे जे म्हणजे औषधी आहे किंवा इतर वस्तू आहे जे वापरणं त्याचा हा ट्रक इथं रिकामा होत आहे आणि या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आजच्याच आम्ही ते सर्व इतर सर्वांकडे डिलिव्हर करून देऊ, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून टाकू. पण सर्वांचं मत हेच आहे की आम्हाला तोडण्याला विरोध नाही आहे, पण आम्हाला काही काळ द्या, काही वेळ द्या, जेणेकरून आम्ही आमचं सर्व हे जे सामान आहे, जे यांच्या वस्तू आहे ते पद्धतशीर रितसर लावू शकतो. आणि पुढं पावसाळा पण येणार आहे, तर पावसाळ्यावर मग त्यांना काही काम नसणार. त्याच्यामुळं शासनाने यावर थोडासा विचार करावा आणि यांना कमीत कमी पावसाळ्यापर्यंत ते कालावधी द्यावा.